नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर आज निघालो आगव्यामध्ये. तर कशानिमित्त निघालोय तुम्हाला थंबनेल वगैरे बघून समजलं असेल की गणपती बघण्यासाठी, म्हणजे सिलेक्ट करण्यासाठी. माझ्या मित्राचा गणपती आगव्यामध्ये जो गणपती कारखाना आहे त्या ठिकाणी माझ्या मित्राचा गणपती असतो. तर तो खूप दिवस म्हणतोय की गणपती बघायला जाव्या, म्हणून आज निघालेला आहे गणपती बघण्यासाठी. तर प्रत्येकाला आतुरताच असते बाप्पाच्या आगमनाची. आपला गणपती कसा असेल, काय असेल हे स्वतः बघणं, तिथे जाऊन सिलेक्ट करणं, ती एक वेगळी मजा, एक वेगळा आनंद, एक वेगळी हौस असते ती. तर त्यासाठी चाललेलं आहे. कारण का तर कारखान्यामध्ये कसे असतात, खूप गणपती असतात, त्यांना कळत नाही की कोणाचा गणपती काय कसं, म्हणजे एवढं ते ध्यानात येत नाही. त्यामुळे छोटी मोठी मूर्ती हे होते म्हणून. तर तो आता दरवर्षीच आम्ही जातो सिलेक्ट करण्यासाठी तिथे. तर आता निघालोय दोघं सुद्धा आम्ही. तर गवर सुद्धा आमची रंगवण्यासाठी न्यायचे. तर याला झाली 2 वर्ष झाली आम्ही कलर काढलेला नाही तिला. तर देऊन येऊया कारखान्यामध्ये कलर काढण्यासाठी, कारण कलर उडाला, इकडचं सगळं स्क्रॅच पडलेत. त्यामुळे हे गवर रंगवण्यासाठी देऊन येऊया आपण. आता आलो इथे, गाडीवरती बसलोय आणि मित्र येतोय, अजून निघालाय नाही तो. तर वाट बघतोय त्याची. तो आला की लगेच निघायचं आहे. पाऊस पण थांबलाय, जरा पाऊस थांबू दे. रेनकोट घालायला नाही गेला बस झाला. एकदम थांबला इकडे, जरा क्लीन दिसते पूर्ण. आणि घरचे पण सगळे गेलेत जाकातीमध्ये. आज जाकातीमध्ये दरवर्षीच असतो तो कार्यक्रम, मंगळागौरचा कार्यक्रम असतो. तर त्यानिमित्ताने मम्मी वगैरे सगळी तिकडे जाकातीमध्ये गेलेत, बहीण वगैरे सगळी. तर तिथे जमलं तर जाऊया, येता येता तिथे बघायला जाऊया. कार्यक्रम भारी असतात, छान. तिथे नंबर वगैरे काढले जातात, त्या महिला मंगळागौर वगैरे नाचतात, वेगवेगळ्या विषयावरती ते सादरीकरण करत असतात. भारी वाटतं. गेल्यावर 1-2 वर्ष मी गेलो होतो तिथे बघण्यासाठी, कॉलेजवरून येऊन बघायला मी जायचो. तर आज जमलं तर, जर तिकडून आपण लवकर आलो ना, तर जाऊया आपण मंगळागौर बघायला नक्कीच. पाऊस जोरदार लागतो इकडे, आताच लागून गेलाय. आता आगवे फाट्यातून आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि खाली जायचंय. खाली तीव्र उतार आहे, जरा सावकाश चालतोय. आणि आगव्यात आला असेल तुम्ही तर माहित असेल. तर आता जायचंय आपल्याला गणाधीश कला केंद्र आगवे या कारखान्यामध्ये जायचंय, या गणपती कारखान्यामध्ये जायचंय आपल्याला. तर जाऊया आता हळूहळू खाली. तुम्ही सुद्धा कधी आला तिकडे तर सावकाश आहे, कारण खाली उतार मोठा आहे. संपूर्ण आगव्यात जाईपर्यंत आतमध्ये उतारच आहे हा. आलेलो आहे आम्ही आगव्यामध्ये कारखान्याच्या इथे. तर तुम्हाला दाखवतो थांबा. बघा, गणाधीश कला केंद्र आगवी. आमच्याकडे सुंदर व सुबक शाळू माती व लाल मातीच्या गणेश मूर्ती मिळतील. तर खाली नंबर दिलेला आहे, जर कोणाला इथे मूर्ती इथून न्यायची असेल तर खालील नंबरवरती दिलेला संपर्क नक्की करा.
या मातीच्या मूर्ती आहेत. सुंदर कोरीव काम बघा कसला आहे, एकदम एक नंबर आहे कोरीव काम. हे बघा ही मूर्ती बघा कसली आहे, जबरदस्त मातीची आहे संपूर्ण. बघा आपलं नाव कसं? प्रकाश चंद्रमिले. अच्छा, तर आपल्या इथे किती गणपती आहेत? म्हणजे माझ्याकडे 300 गणपती. अच्छा, म्हणजे काम आपल्या किती चालू, म्हणजे कधी किती महिने आधी चालू करतात? 3 महिने काम चालू. 3 महिने आधी काम चालू होतं असं होतं सगळं, म्हणजे आटपतं ना? नाईटला पण चालू असतं? नाईटला पण असतं. अच्छा अच्छा, काम आटपत नाही म्हटलं की नाईट पण मारायला. नाईट मारायला लागते. होय, मेहनत जाम असते ना. आणि मातीचे त्याचबरोबर पीओपीचे सगळे गणपती मिळतात, म्हणजे आपण ऑर्डर जशी करू तसे. अच्छा अच्छा, हे माझं आता 40 वर्ष जवळ आहे व्यवसायाचा. 40 वर्ष, म्हणजे 40 वर्ष काका अजून व्यवसाय करतायत. वा, चांगलं आहे. आणि आपण गवर वगैरे रंगवायला दिली तर तरी पण होऊ शकते ना? हा, असं. आणि कुठून किती किती गावातून तरी पण अंदाजे तुम्हाला माहिती किती गावातून? असं नाही म्हटलं तरी आता आमच्याकडे देऊळ, खालगाव, राई, गोंड, नारशिंगे, विले, किल्ले, असं कोंड्यातले आहे. कोंड्यातले. लांजात जाते, संगमेश्वरात एक जातो, नैनीत एक जातो. म्हणजे लांबून लांबून लोक. हा, आमच्याकडे पण खूप गणपती आहेत इथे या ठिकाणी. म्हणजे मी खापरेवाडीतून, राईतून आलो तिकडचे गणपती. होय होय. तर तुमच्या याचा पत्ता म्हणजे आगवे ना? डायरेक्ट आगवे फाट्यातून खाली आल्यावरती ते तुम्ही दाखवलंय व्हिडिओमध्ये मी आधी. तर आपल्याला गणपती सांगायचा असेल तर कधी सांगायला लागतो? आधी किती दिवस तरी पण? आम्ही मे महिन्यात काम चालू करतो त्या टायमाला सांगायचं. मे महिन्यात जर सांगायचं असेल गणपती तर मे महिन्यात. अच्छा, मे महिन्यात काम चालू झालं की 1 महिनाभर बुकिंग चालते. अच्छा, म्हणजे ऑर्डर कशी असेल तसं बनवून मिळणार. असं असं. तर या 2 गवर आम्हाला रंगवायला द्यायचे तिथे. याच्यावरती नाव हे चालेल ना? आहे ते नाव? नाव टाकायला लागेल त्याच्यावरती. निघालोय आम्ही आता, आणि अजून काम बरंच बाकी आहे, कारण अजून रंगकाम खूप आहे. रंगकाम झाल्याच्या नंतर गणपती बघण्यात एक वेगळा मजा असते, आनंद असतो. तर रंगकाम आता चालू आहे, जोरदार तयारी चालू आहे गणपती बाप्पाची. तर आपण निघालो आता, चला जाऊया आपण. जय देवी मंगला गौरी, जय देवी मंगला गौरी.
रत्नांचे दिवे मणिकांच्या वाती जय देवी मंगला गौरी जय देवी मंगला गौरी सरगा बाई केलुया मंगला गौर केलुया मंगला गौर केलुया कोटी मंगला पुष्पा कोटी मंगला पुष्पारी इंद्या काली गुणकारुणी माया माऊली घरी जाण्यासाठी निघालोय आपण आणि आता खालगावला आहे आणि गाडी स्लो आहे माझी म्हणून मी याची व्हिडिओ करतोय. तर तुम्ही प्रयत्न करू नका असा बघून, गाडी सावकाश असेल तरच स्वतःची काळजी घेऊन त्याची व्हिडिओ ना. तर आम्ही आता चाललोय घरी जाण्यासाठी, निघालोय दोघं. सकाळी थोडं काम होतं ते सुद्धा केलेलं, मंगळागौरचा कार्यक्रम सुद्धा बघितलेला आणि निघालोय आता. चला जाऊया घरी. पाऊस थांबलाय म्हणून बरं आहे. तिकडे लागतोय, त्या साईडला लागतोय, तिकडे देऊळ साईड, चाफे देऊळ साईड आहे ती, तिकडे तिकडे लागतोय जोरदार पाऊस. तिकडे नाही त्या पटकन जाऊया आधी. आपण घरी आता आलेलो आहे आणि गणपती सुद्धा बघून आलेलो आम्ही आगव्यातून, गणाधीश कला केंद्र आगवे या कारखान्यातून. आणि येता येता जाकादेवीमध्ये सुद्धा कार्यक्रम होता, तुम्ही बघितलं मंगळागौरचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने त्या कार्यक्रमामध्ये आम्ही गेलो तिथे बघायला. महिलांचा दरवर्षी तो कार्यक्रम असतो, तर तो सुद्धा थोडक्यात थोडा बघितलेला आणि आता घरी आलेलो आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवण्याची वेळ झाली. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.